या तालुक्याचा आमदार म्हणून मला बरोबर घेऊन उमेश दादाला बरोबर घेऊन पूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केली आणि पूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ना दादा तुळजापूरला निघाले होते पुढच्या दौऱ्याला. तिकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती धाराशिव जिल्ह्यामध्ये. तर लांबुटीपासून ते तुळजापूरच्या नाक्यापर्यंत मला आणि उमेश दादाला गाडीमध्ये घेऊन अजितदादानं मोहोळ तालुक्याच्या पूर परिस्थितीवरती जवळजवळ अर्धा तास चर्चा केली. ज्यावेळेला लांबुटीला पुराची पाहणी करत होती त्यावेळेला ॲडिशनल कलेक्टर होते, डेप्युटी कलेक्टर होते, तहसीलदार होते, BDO होते, ॲडिशनल CO होते. सर्व प्रशासकीय यंत्रणेला अजितदादांनी सूचना केली. मी सांगितलं दादा हा तालुका आता वर येणार नाही. त्यावेळी दादांनी सांगितलं सरसकट शेतकऱ्यांची पंचनामे करा. दादाने आदेश दिला. आम्हाला गाडीत घेऊन तुळजापूर नाक्यापर्यंत गेले. तुळजापूरच्या टोल नाक्याला आम्ही गाडीतनं उतरलो. त्या अर्ध्या तासामध्ये दादांना सर्व तालुक्याची परिस्थिती सांगितली. 2 दिवसांनी कलेक्टरने पूरग्रस्त म्हणून आपल्या मोहोळ तालुक्यातल्या 9 मंडळापैकी 5 मंडळं मंजूर केली. 5 मंडळाला पंचनामा करण्याचे आदेश दिले. तहसीलदार 5 मंडळामध्ये पंचनामे चालू केले. मी तहसीलदारला विचारलं की अख्खा तालुका पुरामध्ये बुडालेला आहे. भाऊ तुम्हाला माहिती आहे आपण त्या गटाचा प्रवेश तुमच्या गावापासून सुरुवात केली. त्यावेळेला वाघोलीमध्ये गुडघे इतकं पाणी होतं आणि त्यावेळेला 5 मंडळं मंजूर झाल्यानंतर ना मी कलेक्टर तहसीलदारला विचारलं की बाबा असं कसं काय 9च्या 9 मंडळं. दादांनी सांगितलं सर सकट पंचनामे करा. माझा शेतकरी उघड्यावर पडता कामा नये ही अजितदादांची भूमिका होती. त्यावेळेला तहसीलदारने सांगितलं आपण कलेक्टर साहेबांना विचारा. मी सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेबांना फोन केला. मी म्हणलं कलेक्टर साहेब अजितदादांचा दौरा झाला सर सकट पंचनामे करा असे दादाने आदेश देऊन सुद्धा तहसीलदार फक्त 5 मंडळाचा पंचनामा करतायत. 5 मंडळातील त्या शेतकऱ्याचा पंचनामा करतायत. आपल्या 4 मंडळाचा पंचनामा होत नाही. वाघोली होतं, पेनूर होतं, आष्टी होतं, सिकंदर टाकळी होतं. या वाघोली मंडळामध्ये आपलं घोडेश्वर गाव होतं. आणि मग त्यांनी मला कलेक्टर साहेबांनी सांगितले की शासनाच्या सूचना आहेत फक्त पूरग्रस्त भागालाच फक्त पंचनामा करून त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची. मी आणि उमेश दादा त्याच दिवशी रात्री कलेक्टर साहेबाचा फोन झाल्या रात्री आम्ही 2 जण मुंबईला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर अजितदादांची भेट घेतली. या तालुक्याचा आमदार म्हणून मी उमेश दादांना बरोबर घेऊन दादांना पत्र दिलं. दादांना सांगितलं की दादा आपण लांबुटीला आल्यानंतर सर सकट पंचनामे करा असे आदेश देऊन सुद्धा या जिल्ह्यातलं कलेक्टर या जिल्ह्याचे तहसीलदार सांगतायत की शासनाची मंजुरी असल्याशिवाय 4 मंडळं घेता येणार नाही. अजितदादांची संवेदना किती आहे बघा शेतकऱ्याच्या प्रती. ताबडतोब सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वादला फोन केला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं की कलेक्टर साहेब 5-5 लाख लोक आमदाराला निवडून देतात आणि तो आमदार सांगतो की गुडघे इतकं पाणी 4 मंडळामध्ये आहे आणि मग ती मंडळं तुम्ही कशी काय घेतली नाही. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दादा तुमच्या स्तरावरती त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी द्यावी लागेल आणि मग ती 4 मंडळं आपल्याला घेता येतील. अजितदादांनी फोन ठेवला. दुपारी 3 वाजता राज्याची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती आणि बांधवांनो माझ्या या आमदारकीतलं सगळ्यात मोठं भाऊ यश कुठला असेल तर जी 4 मंडळं आपली होती ती 4च्या 4 मंडळं दादांना ज्यावेळी मी निवेदन दिलं त्यावेळी दादाने PA ला सांगितलं की हे माझ्या कॅबिनेटची जी नोट आहे आज दुपारच्या मंत्रिमंडळाची त्या नोटमध्ये म्हणले आमदार साहेबाचं पत्र ठेवा आणि मग ती पत्र ठेवलं. आज त्याच दिवशी कॅबिनेट 3 वाजता झाली कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आणि भाऊ त्याच दिवशी अजितदादांनी या मोहोळ तालुक्यातली 4च्या 4 मंडळं ही आपली अतिवृष्टीमध्ये समाविष्ट केली आणि समाविष्ट करून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 12 पर्यंत
शासनाचा आदेश निघाला आणि मोहोळ तालुक्यातल्या आपल्या 4 मंडळांना आपल्याला नुकसान पंचनाम्याची सुरुवात झाली. बांधवांनो, ही जी 4 मंडळात जी आपली 40-50 गावं होती, भाऊ 42 गावं, या 42 गावाला केवळ आणि केवळ जर नुकसान भरपाई कुणामुळे मिळाली असेल तर ती अजितदादांमुळे मिळाली. आणि मला सार्थ अभिमान आहे की असा संवेदनशील असा नेता माझ्या आयुष्यामध्ये कधीही मी पाहिला नाही. लक्षात ठेवा, किती आपल्या शेतकऱ्याच्या प्रति प्रेम आहे त्या माणसाचं. हा सोलापूर जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. या जिल्ह्यानं शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये नसानसामध्ये रुजला. आणि मग मला दादांच्या श्रद्धांजली अर्पण करताना या तालुक्याचा आमदार म्हणून एक नम्र विनंती करतो माझ्या सर्व सहकाऱ्यांना. दादा गेल्यामुळे आपण 3 दिवस, मी आमदार म्हणून उमेश दादा 3 दिवस आम्ही बारामतीमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये या निवडणुका लागल्या. आज 3 दिवस काल झाल्यानंतर आज सुनेत्राव वहिनींनी या राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून दुःख, पती गेल्याचं दुःख काय असतं हे प्रत्येक महिलेला माहित आहे, माझ्या ताईंना माहित आहे, माझ्या ह्या ताईंना माहित आहे. पण ते दुःख बाजूला ठेवून आज या राज्याची पहिल्यांदा 77 वर्ष झाले या महाराष्ट्राला आणि जवळजवळ 77 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री, डोळ्यात पाण्याचे अश्रू असताना आज राज्याची शपथ उपमुख्यमंत्री पदाची घेतली. बांधवांनो, दादांचा ज्या वेळेला विमान अपघात झाला त्यावेळेला भयानक अशा पद्धतीचं ते विमान आदळलं धावपट्टीवरती आणि त्या विमानामध्ये इतका मोठा स्फोट झाला. संजीवभाऊ 1,500 ते 2,000 लिटर पेट्रोल त्या विमानामध्ये होते आणि त्याच्यामुळे स्फोटाची तीव्रता एवढी होती की 3 वेळेला स्फोट झाला आणि इतक्या आगीचे लोळ हे आकाशामध्ये गेले आणि नंतर होत्याचं नव्हतं झालं. विमानामधली 6च्या 6 दादासहित माणसं मृत्युमुखी पावली. पोलीस प्रशासन ज्या वेळेला त्या 6 मृतदेहाची ओळख पटवत होती त्यावेळेला अजितदादाची ओळख कशी पटली तर अजितदादाच्या हातामध्ये एक घड्याळ होतं आणि त्या हातातल्या घड्याळावरनं अजितदादांची ओळख पटली की हेच अजितदादा आहेत. म्हणून बांधवांनो, या शोक सभेच्या निमित्तानं मी आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून मी कळकळीची विनंती करतो की अजितदादाचं घड्याळ खाली पडू देऊ नका. लक्षात ठेवा, आज आपल्या या भागाला खऱ्या अर्थानं न्याय कोणी दिला असेल तर दादानी दिला. लक्षात ठेवा, आज आम्ही दुःखात आहोत आणि दुःख आमच्या समोर असताना शोकसभा घेण्याची वेळ भाऊ माझ्यावरती आली. पण या शोकसभेतून मी टीका टिप्पणी करणार नाही, परंतु घोडे गणातील आणि कुरुल गटातील माझ्या सर्व मायबाप जनतेला मी कळकळीची विनंती करतो. पूर आला होता त्यावेळेला भाऊ या तालुक्याचा माजी आमदार आणि त्याची 2 गाबडी कुठल्याही गावाला भेट देत नव्हती. लक्षात ठेवा, मी आमदार म्हणून फिरत होतो. लक्षात ठेवा, उमेश दादा माझ्या बरोबर होते. जे शेतकऱ्यांचं दुःख पुसण्यासाठी आले नाही ते आज तुमच्याकडे मतं मागायला येतात. लक्षात ठेवा, आणि म्हणून तुम्ही जागे राहा. ही निवडणूक आपल्याला उद्या 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल लागायचा. सोलापूर जिल्ह्यातली कारखानदारी जर कोणी टिकवली असेल तर पवार साहेबांनी टिकवली आणि पवार साहेबांच्या पाठीमागं अजितदादांनी टिकवली. पंढरपूरचा आमचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असू द्या, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना असू द्या, बंद पडलेले कारखाने होते, उभेही दादानीच केले. पण चुकीच्या काही धोरणामुळे चेअरमन लोकांमुळे ते कारखाने बंद पडले होते. काय भीमाची परिस्थिती काय होती, भीमा सहकारी साखर कारखाना, हे सगळे कारखाने पुन्हा उभा कोणी केले, अजितदादांनी केले. लक्षात ठेवा, एक कारखाना त्या माड्यामध्ये नव्हता, 6 कारखाने अजितदादांनी दिले. माझ्या पंढरपूर तालुक्यामध्ये चंद्रभागा उभा केला, विठ्ठल उभा केला, भीमा बंद पडला होता तो भीमा उभा केला.
अहो हे सोडा, हो यांना लाजा वाटायला पाहिजे अनगरकरांना. हा लोकनेता अजितदादा पवार साहेबांनी उभा केला. यांना दारूच्या फॅक्टऱ्या नक्षत्राच्या रूपानं अजितदादांनी दिल्या. यांना 30-30 वर्ष आमदारकी अजितदादांनी दिली. यांना शाळा कॉलेज अजितदादांनी दिलं. यांचा जो आज 100 कोटीचा बंगला आहे अनगरमध्ये, तो सुद्धा अजितदादाच्या पुण्यहीनं. सोलापूरचं 5 स्टार हॉटेल हे सुद्धा अजितदादाच्या पुण्यहीनं. आणि आज नरखेडमध्ये त्या पालकमंत्र्यांची सभा घेतली, जिथं नरखेडची भूमी ही आमच्या शहाजीराव पाटलांची भूमी. शहाजीराव पाटलांनी 2 वेळा अनगरकरला उचलून आपटला. त्या शहाजीराव पाटलांच्या भूमीत अजितदादा गेल्यानंतरनं फटाकड्या काय उडवताय, हलगे काय वाजवताय आणि तिथून तुम्ही काय भाषण करताय, जरा लाज वाटायला पाहिजे. लक्षात ठेवा, ही परंपरा भाऊ आपली नाहीये. राजकारणाच्या जागेवर असावं, पण ज्या दादानं, ज्या पवार परिवारानं अरे तुम्हाला घडवलं, तुमची अनगरची नगरपंचायत ताई उभारल्या होत्या, 17 नगरसेवक बिनविरोध झाले. ह्या ताईला फॉर्म बनण्यासाठी 21 KRT कमांडो आणि 55 पोलीस, 76 पोलिसाचा बंदोबस्त घेऊन ही माझी ताई, फेटे ताई अनगरला पाटे 5 वाजता गेली. घोडेश्वरांच्या आणि कुरुच्या जनतेला माझा प्रश्न आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा भाऊ बोललो, अनगर हे मोहोळ मतदारसंघामध्ये आहे का जम्मू काश्मीरमध्ये? मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला. सभागृहाच्या पटलावरती माझं भाषण आहे. कोणची अशी महिला आहे जिला 76 पोलीस घेऊन तुमच्या अनगर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरायला यावं लागतं? म्हणजे किती कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा धाब्यावर बसवणारा हा अनगरकर उद्याच्या निवडणुकीमध्ये बांधवांनो 6च्या 6 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 12च्या 12 पंचायत समितीच्या जागा हे आपल्याला निवडून द्याव्या लागतील. लक्षात ठेवा. आम्ही महाराष्ट्राची 2024ला महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली. दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाहीला गाडून मोहोळच्या तमाम जनतेनं तब्बल 31,000 मताधिक्याने टांगावाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला. तुमचे उपकार याच जन्मात नाही तर 7 जन्मात मी कधी विसरू शकणार नाही. इतकं मोहोळ तालुक्यानं माझ्यावर उपकार केलं. मोहोळ नगरपालिकेची निवडणूक झाली. आपण मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष सहित आपण 9 नगरसेवक निवडून आणले आणि नगरपालिका भाऊ आपल्या ताब्यामध्ये घेतली. अनगरची सुद्धा निवडणुका माझ्या भगिनीचा जर फॉर्म भरला असता तर मी आज तुम्हाला सांगतो अनगरच्या सुद्धा नगरपंचायतीवरती आमचा झेंडा फडकल्याशिवाय राहिला नसता. लक्षात ठेवा. कारण अजितदादाचं घड्याळ गळ्यामध्ये बांधून माझी भगिनी 76 पोलीस घेऊन अनगर नगरपंचायतमध्ये घुसली होती. भाऊ 68 वर्षामध्ये कधी निवडणूक झाली नाही. अरे दुसऱ्याच्या गावामध्ये निवडणुका लावता, मग स्वतःच्या गावामध्ये का निवडणुका लावत नाही? ही नतद्रष्ट माणसं आहेत. लक्षात ठेवा. आमच्या असलम चौधरीला विचारतो की कमळाबाईच्या काकाला तू कसा काय बसला? मी असलम भाऊ, असलम चौधरी. आणि समाजाने तरी कसं मान्य केलं? म्हणून बांधवांनो, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे. इथं आंबेडकरी चळवळीतले सगळे माझे कार्यकर्ते असतील. बघा, सरपंच भेटले, उपसरपंच भेटले. आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की सगळ्यात जातीयवादी कोण असेल तर हा अनगरचा पाटील आहे. लक्षात ठेवा. 40-50 वर्षामध्ये जर तालुक्याचं शोषण केलंच केलं, पण आपल्या चळवळीचं सुद्धा शोषण ह्या माणसाने केलं. लक्षात ठेवा. म्हणून एक सुद्धा आपल्या वस्तीमधलं सरपंच कुठे गेले? सोनवणे आहेत का? सोनवणे. एक सुद्धा
एक सुद्धा मत आपल्या वस्तीवरून कमळाला जाता कामा नये. लक्षात ठेवा, आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात. आपण 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती करता. लक्षात ठेवा, यांना बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही, मग तुमचं मत कसं काय त्यांना देता? ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना आपल्याला मतदान करायचं नाही. लक्षात ठेवा, अजितदादांनी उभं आयुष्यभर आणि पवार साहेबांनी उभं आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला. तत्वाची कधी तडजोड केली नाही, मोठ्या पवार साहेबांनी बी केली नाही आणि अजितदादांनी बी कधी केली नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपली सारी ताकद की उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्या मतं मागायला येतील. मोहोळची बी नगरपालिकेची निवडणूक झाली भाऊ. मोहोळच्या मैदानावरती कमळाबाई अशी नाचत होती आणि रात्री लक्ष्मीचा असा संचार झाला की जागा नव्हती. त्या लक्ष्मीला नाचायलाही जागा राहिली नाही, इतकी घराघरात लक्ष्मी नाचली. पण मोहोळच्या जनतेनं माझ्यावरती, उमेश दादावरती आणि रमेश बारसकरवरती विश्वास ठेवला. एकनाथ शिंदे साहेबांची एक सभा झाली आणि मोहोळचं मैदान आम्ही मारलं. म्हणून मी या श्रद्धांजलीच्या, दादा मला हे बोलायचं नव्हतं, पण नरखेडला सभा झाली. त्या सभेमधलं जे भाषण होतं, अरे तुम्हाला सगळं काही दिलं ना. कुणाला दिले? उमेश दादा, मला नाही दिलं. तुम्हाला नाही दिलं. केशव पाटलांना नाही दिलं. भाऊ तुम्हाला नाही दिलं. तुम्हाला नाही दिलं. पवार साहेब तुम्हाला नाही दिलं. अजितदादानं सगळ्यात जास्त कोणाला दिलं असेल तर ह्या राजन पाटलाला दिलं. सगळी स्वप्न पूर्ण केली. याला 3 वेळेला आमदार केला. कारखाना मागितला, कारखाना दिला. नक्षत्रासारखी दारूची फॅक्टरी मागितली, दारूची फॅक्टरी दिली. शाळा दिलं, कॉलेज दिलं, ग्रामपंचायत होती, नगरपंचायत करायची म्हणला, अनगरची नगरपंचायत सुद्धा अजितदादाने दिली. आणि इतकं सगळं काही दिल्यानंतर न म्हणजे खाऊन खाऊन पोट सगळं फुगलं भाऊ. आणि दादा गेल्यानंतर न दादाचं घड्याळ या तालुक्यातनं हातभार करण्यासाठी हा माणूस पुढे निघालेला आहे. पण या शोक सभेतून तुम्ही सगळ्यांनी म्हणून आम्हाला ताकद द्यायची. लक्षात ठेवा भाऊ, रात्र वैरायचे. संजू भाऊ, रात्र वैरायचे. लक्षात ठेवा. कमळाबाईला तुम्ही ओळखत नाही, मी ओळखतो. मी शिवसेनेत गेली 36 वर्ष झालंय. लक्षात ठेवा. 1990 ते 2026 असा 36 वर्षाचा प्रवास हा माझा शिवसेनेमध्ये झाला. बाळासाहेब ठाकरेच्या तालमीत तयार झालेला मी शिवसैनिक आहे. लक्षात ठेवा. 90 सालची कमळाबाई वेगळी होती आणि 2026 ची कमळाबाई वेगळी आहे. लक्षात ठेवा. ती कमळाबाई दादा 90 ची सुसंस्कृत होती. परंतु आता जी कमळाबाई बघा, आता ती गोरे आमच्यावर आरोप करते. गोरे काँग्रेसचा आमदार 2 वेळा हातावर निवडून आला, नंतर भाजपमध्ये गेला. आता हे पाटील पहिले शेकापमध्ये, नंतर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस सोडल्यानंतर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत गेले. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले. आणि ज्या वेळेला मोहोळच्या जनतेनं 31,000 ह्या राजन पाटलाला आणि यशवंत मानेला उताना पाडला आणि माझ्यासारखा टांगेवाला पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवला, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, भाऊ एका कामाच्या निमित्तानं अजितदादाकडे गेले उमेश दादा, मी इथं बोलणार नाही. आणि दादाला ते काम सांगितलं. तुम्ही भीमा कारखान्याला 238 कोटी दिले, तुम्ही विठ्ठलला 300 कोटी दिले, पंढरपूरच्या चंद्रभागेला तुम्ही जवळजवळ 250 कोटी दिले. म्हणले खाजगी सहकारी कारखान्याचे बी दुखणं एकच आहे आणि खाजगी कारखान्याचे बी दुखणं एक आहे. दादा म्हणले मग काय? म्हणले आमच्या लोकनेतेला किमान 250-300 कोटी रुपये द्या. अजितदादाने कड्या आवाजात सांगितलं, कारण दादाचा स्वभाव अत्यंत कडक होता. जे बोलल ते तोंडावर बोलल. दादाने सांगितलं तुला साधा आमदार निवडून आणता आलं नाही आणि 250 कोटी कारखान्याला कर्ज मागायला आलं. आता बोललाय म्हणलं परत बोलायचं नाही. उमेश दादा त्या मीटिंग मध्ये सोलापूर जिल्ह्यातले 10 ते 12 नेते होते. त्यात पंढरपूरचा आमचा एक नेता होता.
त्याने मला हे सांगितलं. अरे म्हणले राजन पाटलांची पतच सगळी काढली म्हणले अजितदादांनी. आणि मग उमेश दादा हे तुमच्यावर टीका करतात, ऐका, हे तुमच्यावर टीका करतात पण ह्यांची पत दादानी काढली. आणि पत काढल्यानंतर ना त्यांच्या केबिन मधून ज्या वेळेला जड अंतकरणानं संजू भाऊ पावलं बाहेर पडली. ज्या तालुक्यामध्ये आया बहिणी सुद्धा सुरातील, आणि विशेष करून माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो, रात्र वैरायचे 2 साखर सम्राट, कारण ही लढाई मोठी लढाई लक्षात ठेवा. आणि अजितदादा गेल्यानंतर ना या तालुक्यानं घड्याळ किती वेळा निवडून दिलं? 6 वेळेला घड्याळाचा आमदार निवडून दिला. मला वाटतं असलम सुद्धा घड्याळावरच निवडून आला होता. पडलं होतं काय? आता तर डबल मतानं पडणार ती. कारण मला मुस्लिम समाजाचा फोन आला, भाई म्हणली इतनी तो गडबड किया म्हणले, ये जमात के खिलाफ गया म्हणले. हम लोग बोल रहे थे कमल में मत जा, भी इसने हमारा सुना नहीं. ये मतलब इसने सुना नहीं तो आप क्या करेंगे? मतलब भाऊ हम घड़े के साथ जाएंगे बोले. वो अकेला कमल के साथ जाएगा. मानवांनो, केशव पाटील पंचायत समितीला उभारलेले आहेत. माझे बंधू उमेश दादा पाटील हे कुरुल जिल्हा परिषदेला उभारलेले आहेत. आणि कुरुल जिल्हा परिषदेमध्ये दादाला पाडण्यासाठी दादा ती राजन पाटील कुठे गेली होती ती गवी. आणि जो जकरा कारखाना बनू कुठून नीती या राजन पाटलांनी केली, त्याला साक्षीदार उमेश दादा पाटील आहे. तो जकरा कारखाना वाचवण्याचं काम उमेश दादाने अजितदादा पवारांकडे गेले, दादांकडे गेले आणि दादांना सांगितलं की दादा हा कारखाना बंद पडावा. अशा पद्धतीची कारवाई राजन पाटलांनी केलेली आहे. प्रदूषण मंडळानं कारवाई केलेली आहे. जकरा याला सील ठोकण्याची कारवाई झाली. उमेश दादाने अजितदादांना सांगितलं, अजितदादांना ताबडतोब प्रदूषण मंडळाचे सगळे अध्यक्ष अधिकारी अविनाश ढाकणे त्यांना फोन करून सांगितलं की जकरा या कारखान्याची कारवाई ताबडतोब थांबवा. हा आमच्या शेतकऱ्याचा कारखाना आहे. अरे जरा लाज वाटायला पाहिजे. नंतर अजितदादाचं घड्याळ संपवण्यासाठी जाधव सुद्धा कमळाबाईच्या काकाला जाऊन बसला. मला क्यू येते क्यू. विधानसभेला आपल्या बरोबर होते हो, विधानसभेला माझ्या बरोबर होते. माझे मित्र होते ते चांगले. आता मित्र राहिले नाहीत माझे ते. आणि ते डाकू बरोबर गेले, राजन पाटला बरोबर. ते डाकू बरोबर गेल्यामुळं नाही. आता कसं आहे, डाकूचा पराभव तर 2024ला मी आमदार म्हणून केला ना, 31,000 निवडून आला.